श्री सद्गुरू कोंडीबा महाराज की जय। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की 24 तारखेला इथे 24/1/2026ला कार्यक्रम आहे. तर आम्ही पण या कार्यक्रमाला फर्स्ट टाईमच आलेलो होतो. तर हे पहा किती गर्दी आहे. खूपच गाड्या वगैरे होत्या इथे. किती सुंदर असा मंडप टाकलेला आहे, खूप मोठा. जेवण वगैरे ठेवलेलं आहे इथे. तर हे पहा मी दाखवते तुम्हाला किती गाड्या आलेल्या आहेत. तिथे 2:30 ते 3 दरम्यान प्रवचन चालू आहे. तर आम्ही आलो होतो 2:30 वाजता. इथं दर्शन वगैरे घेतलं गादीचं आणि प्रवचनासाठी बसलेलो होतो तिथे. हे पाहू शकता महाराज आलेले आहेत तिथे प्रवचन ऐकण्यासाठी. 8 दिवस झाले इथे तयारी चालू आहे. तर आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आम्ही आजच आलो होतो. तर पाहू शकता किती सुंदर असं सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथे. हे पहा हे मी तुमच्या सर्वांसाठी दाखवत आहे. तर बघा तिथे जेवायला इतकं सारं होतं. खूप छान प्रसाद झाला होता तो. हा प्रसाद खीर तर खूपच भारी झाली होती, पाहू शकता. संसार ही भवसागर एवढा सोपा नाही, एवढं बोलायचं. मग अशीच म्हणलं आपल्या भरपूर संचित भरपूर पाप आहे, काय त्याला मर्यादा नाही आपले. आणि ती प्रवचन रूपी सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून प्रवचन रूपी सेवेला पूर्ण. महाराज तर आपल्या सगळ्यांमध्ये बसलेले आहेत. बघितलं का, मी दाखवलं आहे ते व्हिडिओमध्ये. कशासाठी? शिकार करण्यासाठी. मग त्याचा हेतू पापात्मक आहे का पुण्यात्मक आहे? आता चारा टाकणं हे पुण्य आहे, पण हेतू काय आहे? त्याला मारणं. कळलं का? वर्म काय आहे कळलं का? वर्म म्हणते. म्हणून संसारामध्ये जर वर्म नाही कळलं तर ते कर्म सुद्धा पाप घडतं. म्हणून महाराज म्हणतात भोगे घडे त्याग, त्यागा अंगा येतील भोग, ऐसे उफराटे वर्म धर्मा अंगीचे अधर्म. म्हणून भक्तीतनं सुद्धा वर्म भगवंत प्राप्ती असावी. वर्म संसार प्राप्ती हे वर्म सांगतोय भक्तीचं. म्हणून तृप्त जो असतो ना त्याचा हेतू पवित्र असतो, हेतू शुद्ध असतो. म्हणून बाबांच्या कृपेनं 5ला 5 मिनिटं 10 मिनिटं कमी लांबवायचं का ते धर्मांगीचे धर्म. म्हणून धर्म करत असताना, कर्मती करत असताना कुठलाही मार्ग असू द्या, त्यातलं तुमचं वर्म, मनातलं वर्म भगवंत नोट करतो. काय करतो? तुमच्या शरीरानं जे कर्म घडलंय त्या विषय मुक्त, बंधाय विषय, मुक्ताय निर्विषय, निर्विकल्प विचार. म्हणजे बंधन कशात आहे आणि मोक्षाला सुद्धा कारण काय आहे? मनच आहे. तर इथे आता फुलं पडणार आहेत. आता प्रवचन वगैरे झालेलं आहे. पुढे दुसरे महाराज येणार आहेत प्रवचनासाठी. तर हे पहा इथं पलीकडं जेंट्स आणि अलीकडं लेडीज असे बसवलेले आहेत सगळे. एखादा सावरकरांसारखे, वीरा सावरकरांसारखे खाली सुद्धा पोहून जातील. आपल्याला स्वतःच्या बाहुबलानं खाली सुद्धा पोहून जातील, सागर पोहून जातील. आपल्याला नदीत पोहायला येत नाही. कुठल्या नदीत म्हणतोय मी? पूर आलेल्या. तुम्ही काय गुडघ्यावड्या पाण्यात पोहोचला त्याबद्दल काय आहे, पण पूर आलेल्या नदीत पोहायचा अवघड आहे महाराज. तर सागरात कधी पोहावं आपण? पण सागरामध्ये इंग्रजांच्या ताब्यात असताना सुद्धा सावरकरांनी काय केले? पोहून निघाले ना, त्यामध्ये खाडीतून बाहेर आले. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना आपण म्हणतो. खाडीच्या खाडी स्वतःच्या बाहुबलाने पोहून गेले. तेही करता येईल. चंद्राचं अमृत सेवन करता येईल, व्याघ्या वाघिणीचं दूध काढता येईल, सिंहिणीचं दूध काढता येईल, चंद्राचं अमृत सेवन करता येईल. पण हरिप्रियांची भेटी नातुडे हे दुर्लभ भाग्य गाडी मनुष्याला, दुर्लभ भाग्य. हे आम्हाला सामान्य लोकांना मिळतंय, हे संत समागमामुळे मिळतं.
मिळतं. मग ऐसे कैसे आणि भेटतात साधू. संत ते कोण, संत ते कोण. आपण संतांना विचारू, संत कुणाला म्हणावं, संतांची असणारी ओळख काय, संत कुणाला म्हणावं. अनपेक्षा हा सुचिरदक्ष. भगवद्गीताकार म्हणतात संतांची ओळख कशी पाहायची. अनपेक्षा असतात ते, आशा विरहित असतात. अनपेक्षा सुचिरदक्ष उदासीनो गत्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ताः समे प्रिया. भगवद्गीताकार म्हणतात जे अनपेक्षा आहेत, जे आशारही आहेत, जे कुटुंबामध्ये राहून. हे पहा, आता सगळेजण उठून उभा राहिलेले आहेत फुलं टाकण्यासाठी. तर मधून अशी लाईन केलेली आहे फुलं त्यांना जाण्यासाठी, फुलं टाकायला. तर पाहू शकता, आम्ही पण हा कार्यक्रम पहिल्यांदाच बघितलेला आहे. तर हे आता इथं ते आरती करून फुलं टाकायला जाते. केशवाची गोविंद हिरो धन्य धन्य भारती ज्ञान राजा महाकैवल्य के सेवती साधु संत मनोवेदना माझा ज्ञानदेव तुकाराम. तर तुम्ही पाहिलेच आहे, फुलं पडून झालेले आहेत. तिथे थोड्याच वेळाने हरिपाठ चालू होणार आहे आणि रात्री कीर्तन पण आहे 9 वाजता. तर आता हरिपाठाला आम्ही थांबलेलो आहे.
बघा आता आपला कार्यक्रम सगळा झालेला होता. किती सुंदर तुम्हाला तर दाखवलंच आहे मी, किती सुंदर त्यांनी परफॉर्मन्स केला आहे. त्यांचा हरिपाठ, त्यांचे ते नृत्य, त्यांची फुगडी किती सुंदर अशी घेतली होती. खूप छान कार्यक्रम झाला, खूप भारी वाटलं. बघा किती मस्त सजवलं आहे पूर्ण मठाला. बाहेरून आता रात्रीची वेळ आहे, ही 9:30 वेळ असेल, 9:30-10 वाजता. बघा किती गाड्या आहेत. तुम्हाला मगाशी दाखवलं ते भाग तो वेगळाच होता गाड्यांचा. आता हा इकडच्या साईड बघा किती मोठ्या गाड्या आलेल्या आहेत कार्यक्रमासाठी. इथे आज पेशंट म्हणून किंवा कोणाला नंबर घ्यायचा आहे या हेतूने कोणी आलेलंच नाही आहे. एवढ्या गाड्या सगळ्या ह्या कार्यक्रमासाठीच आलेल्या आहेत. आम्हाला असं कळालं दरवर्षीसुद्धा सेम अशीच गर्दी इथे होती. तर महाराजांचं आता रात्री त्याच दिवशी दर्शन पण असतं. तेवढ्या लोकांना महाराज दर्शन देतात. आता खूप लांबपर्यंत लाईन लागलेली आहे. आम्ही थांबणार होतो म्हणून आम्ही उशिरा दर्शन घेणार आहोत. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. श्री सद्गुरू कोंडिबा महाराज की जय.